चिखले साहेब, मला हेच विचारायचं आहे की तुमचं जे सर्कल आहे, तुमचं जे गाव आहे, तर इथली मुख्य समस्या कोणती आहे जी की पाहिली आहे, आणि तुमचा आतापर्यंतचा ज्या कार्यकाळात काय काय विकास झालेला आहे, आणि इन फ्युचरमध्ये डेव्हलपमेंटला घेऊन, गावाच्या डेव्हलपमेंटला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? हे बघा, माझं जे सर्कल आहे, मी मेटपारा जिल्हा परिषद सर्कल आणि तालुका काटोल येथून नागपूर जिल्हा परिषदेवर मी निवडून आलो. आतापर्यंतच्या ज्या काळामध्ये माझ्या सर्कलमध्ये जी समस्या होती ती एकतर रस्त्याची समस्या होती, पाण्याची समस्या होती, इव्हन जे समाज भवन आणि ज्या ग्रामपंचायतच्या ज्या इमारती होत्या याची मुख्यतः त्या ठिकाणी समस्या होती. परंतु मागील आम्ही 2.5 वर्ष आणि जवळपास आता त्यानंतरचा जो कालावधी म्हणजे जवळपास 3.5 वर्षाचा आतापर्यंतचा कालावधी झालेला आहे. या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलं तर माझ्या सर्कलमध्ये टोटल 49 गावे आहेत. आमचं सर्कल जवळपास 50,000 लोकसंख्येचं सर्कल आहे. आणि या लोकसंख्येच्या सर्कल इतक्या मोठ्या सर्कलमध्ये जो विकासाचा आम्ही जो सपाटा, मी दयोगाने जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष झालो आणि त्या आमच्या ज्या शासन होतं आघाडी शासनच्या माध्यमातून मी जिल्हा परिषदेमध्ये फार मोठ्या प्रमाणात पैसा आणला. आणि विशेषतः त्या मेटपारा सर्कलमध्ये आणि काटोल तालुक्यामध्ये जो काही विकास झालेला आहे, विशेषतः मेटपारा सर्कलमध्ये जे ग्रामपंचायतच्या ज्या इमारती आहेत त्या जवळपास 25 इमारतीला मी त्या ठिकाणी मंजुरी दिली आहे. त्यानंतर कवर्ग तीर्थक्षेत्रामधील आमचे जे देवस्थान आहे जे आतापर्यंत उपेक्षित पडलेले होते, मग त्यामध्ये हनुमान मंदिर सोनपूर असो, हनुमान मंदिर मेंढेप्रार असो, गौरशावली बाबा दर्गा असो, किंवा इतर जे मुकिंदजी बाबा असो, जी मोठी जे तीर्थक्षेत्राची जे आहे, किंवा तपणीचं आमचं संत कबीर देवस्थान असो, किंवा रुखडगीर आमचं दिग्रजचं देवस्थान असो, या सर्व देवस्थानाला आम्ही त्या ठिकाणी पैसे दिले आणि वेल त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली आहे. एवढंच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये पाण्याची फार भीषण समस्या होती. आमच्या ज्या भागामध्ये आम्ही NRDWP मधून म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून सर्व गावं त्यामध्ये कव्हर केली आणि जास्तीत जास्त म्हणजे मग 1 कोटीची योजना असो, 50 लाखाची असो, की बऱ्याचशा गावामध्ये त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय पेयजलमधून पाणी पुरवठ्याचा सुद्धा योजना दिलेल्या आहे. आणि त्या आता परिसरामध्ये जनरली जर बघितलं किंवा 3.5 वर्ष अगोदरचा कालावधी बघितला आणि आताचा जर कालावधी बघितला तर नक्कीच त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. रस्ते तुम्ही जर बघितलाय तर मागील आमच्या ज्या आघाडी सरकारने जे रस्त्याला पैसे दिले, मागच्या मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो आणि बांधकाम समितीचा सभापती होतो, आरोग्य समितीचा सुद्धा मी त्या ठिकाणी सभापती होतो. या कालावधीत जवळपास आम्ही 100 ते 150 कोटी रुपये त्या रस्त्याच्या विकासाकरता आम्ही आणलेला आहे. आणि आता बघा, आता 10 कोटी रुपये जिल्हा परिषदेमध्ये रस्त्याच्या कामाला येत नाही, अशी ही म्हणजे वस्तुस्थिती आहे. इव्हन आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र असो, इव्हन आमचे सब सेंटर होतो आरोग्याचे, त्याला सुद्धा आम्ही भरपूर असा निधी दिला. आणि आज जर बघितलं तर वेल असे चांगले आरोग्य केंद्र सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केले आहे. नुसतं सर्कलचाच विचार नाही, पण मी जिल्हा परिषदमध्ये आमचे जे 49 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, 316 जे आमचे उपकेंद्र आहे, या 316 उपकेंद्रांना आणि 49 आरोग्य केंद्रांना तुम्ही कुठेही जा, कुठल्याही उपकेंद्रामध्ये जा किंवा कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये जा, तर बघितलं तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी विकास झालेला आहे. परंतु आताचं जे काही सरकार आहे, अलीकडलं जे सरकार आहे, हे नुसत्या घोषणाबाजी करणारं सरकार आहे. आम्ही बघतो आहे की आम्ही असा विकास करतो, तसा विकास करतो. प्रत्यक्षात तुम्ही पहा, जिल्हा परिषदला आजच आता आमची बांधकाम समितीची त्या ठिकाणी मिटिंग झाली. आज आम्ही जर बघितलं तर अजून 1 रुपयाची त्या ठिकाणी तरतूद नाही आहे. आम्ही नवीन 5-7 त्या ठिकाणी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले सन 2013 मध्ये, ज्यावेळेस मी त्या खात्याचा सभापती होतो आणि उपाध्यक्ष होतो. आमचे जे नेते आहेत माननीय अजितदादा पवार आणि अनिल देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ते प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले. अजूनपर्यंत शासनाने त्याला पैसा दिला नाही, आणि दिला तर त्याला तोकडा पैसा दिला. फक्त 4 कोटी रुपये दिले एका प्राथमिक आरोग्य केंद्राला. प्रशासकीय इमारत आणि जे अधिकाऱ्यांचे जे निवासस्थान आहे या बांधकामाकरता 8 कोटी 4 लाख, 8 कोटी 66 लाख, 6 कोटी असे प्रत्येक जर 7ही याला आणि एक त्यामध्ये सावरगाव आहे, टोटल जर मिळून बघितले तर आपल्याला 70 कोटी रुपयाची त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे. आणि दिले कोटी शासनाने 4 कोटी, तेही मागच्या शासनाने दिले. या शासनाने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे पैसे दिलेले नाही. म्हणजे अशा पद्धतीने जर होत असेल तर आमचा त्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याकरता 24 महिन्याचा कालावधी आहे.
आणि 24 महिन्याच्या कालावधीमध्ये जर पैसे जर आले नाही तर खरोखर 24 महिन्यामध्ये ते होऊ शकणार नाही, त्याला 5 वर्ष लागेल. आजच मी त्या मिटिंगमध्ये सुद्धा बोललो की अशा प्रकारे विकास होत नाही. विकास जर करायचा असेल तर त्याला दूरदृष्टी ठेवून विकास केला पाहिजे. जे आम्ही विकास करण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण शेवटी पैसा शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून पैसा त्या जिल्हा परिषद त्या ठिकाणी येत असते. जिल्हा परिषद आपल्या लेवलवर परिपूर्ण प्रयत्न करत आहे, परंतु अजूनही विकासाच्या दृष्टिकोनातून शासनाकडून फार मोठा निधी मिळण्याची आवश्यकता आहे. अजूनही रस्त्याचा जो आहे बॅकलॉग अजूनही बऱ्याच प्रमाणात आमच्या ग्रामीण भागामध्ये राहिला आहे. जितक्या प्रमाणात झालेला आहे तितक्या प्रमाणात आम्ही करण्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी केला आहे, परंतु आजही रस्त्याच्या जिल्हा परिषदला जे काही ग्रामीण रस्ते आहेत, जे काही इतर जिल्हा मार्ग आहे, या रस्त्यावरील डागडुजी करता, हे रस्ते नूतनीकरणाकरता, या रस्त्याची वायडिंग करता अजूनही फार मोठ्या निधीची आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे की मागे फार मोठी पूर परिस्थिती झाली होती आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही 158 कोटी रुपयाचे शासनाला प्रस्ताव पाठवले होते. त्यावेळी आम्ही 158 पैकी आघाडीच्या शासनाने आम्हाला 32 कोटी रुपये दिले, परंतु नंतरच्या शासनाने आम्हाला 2 रुपये सुद्धा अजूनपर्यंत दिले नाही. ही आमची नक्कीच त्या ठिकाणी म्हणजे नक्कीच आम्हाला असं वाटते की चिंता वाटते की जर ते पैसे जर दिले असते तर आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यासुद्धा विकास झाला असता. नुसतं बोलून चालत नाही, कृती केल्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. चिखले साहेब, खूप खूप धन्यवाद.